विठ्ठल कुंडली गवरदा भगवान के जय। गुरु निवृत्तीनाथ महाराज के जय। ज्ञानेश्वर महाराज के जय। तुकाराम महाराज जय। मंगल मूर्ति होया। धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा सद्गुरुदास तुका कायम जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर मंगलमूर्ती गणरायाच्या चैतन्यमय अस्तित्वाला वंदन करून भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक होतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा त्यांच्या ज्या अनेक श्रद्धेयांची अनुक्रमणिका बनली तर त्यात त्यांनी ज्यांना अग्रक्रम दिलाय त्यातल्या अग्रणी असलेल्या ज्ञानेश गुरु भगवान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा महिमा वर्णन करणारा हा अभंग आपल्या पुढ्यात गायलाय। विठ्ठला कीर्तनकार नुसता उपरण्यानेच नाही तर बऱ्याच जबाबदाऱ्यांनी बांधलेला असतो। त्यामुळं मी काय करतो आहे, मी ते कुठं करतो आहे आणि ते मी कधी करतो आहे एवढ्याचा विचार केल्यावर मी या अभंगापर्यंत आलो। इको कमी करा थोडा।
मी काय करतो आहे? मी कीर्तन करतो आहे. कीर्तन पदाचा अर्थ कीर्तयंती स कीर्तनाः, भगवंताची कीर्ती गायली जाते, त्याला कीर्तन म्हणा. हल्ली असं सांगावं लागेल की भगवंताचीच कीर्ती गायली जाते, त्याला कीर्तन म्हणा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. काय करतोय? कीर्तन. कीर्तनाची जबाबदारी काय आहे? लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रीती उत्पन्न करणे आणि उत्पन्न झाली असल्यास तिचं वर्धन करणे. हे ज्याच्यावर काम सोपवलंय त्या उपासनेला, त्या साधनेला कीर्तन असं म्हणतात. मग भगवंताचं ते प्रेम आपल्या हृदयात वर्धिष्णू ते वाढेल केव्हा? एक तर देवाचा मोठेपणा सांगावा, किंवा त्याच्या नावाचा मोठेपणा सांगावा, किंवा त्याच्या नावावर प्रेम करणारे किती मोठे झालेत हे तरी सांगावं. यातला तिसरा निकष मला आज वापरता येतो, म्हणून मी या अभंगापर्यंत आलो. एक, याला कीर्तन म्हणा. हे कीर्तन मी करतोय कुठे? गणरायाच्या पावन जागृत चैतन्यमय अशा स्थानात ते कीर्तन आहे. कीर्तन देवाच्या समोर चाललंय आणि मग महिमा संतांचा वर्णन करायला घेतला, काही अडचण येणार नाही का? मी म्हणतो देवाच्या दारात संत गायलात तर अडचण येणार नाही, उलट येणार असली तर ती सुद्धा येणार नाही. आलेल्या अडचणीला तिथं थारा नाही. कारण प्रेमाचा नियम असा आहे की तुम्ही ज्याच्यावर करता त्याच्या आवडीचा विचार तुमच्या आवडीचा झाला की तुम्ही त्याच्या आवडीचे होता. कळलं? विठ्ठला नाही कळलं तर सोपं सांगतो. शेजारणीकडून पीठ उसणं आणायचं असेल तर तिच्या घरी गेल्याबरोबर आपण पहिलं वाक्य म्हणावं, तुमचा सोन्या फारच हुशार आहे. मग एक पायलीच्या जागी नाही कट्टा दिला तर थट्टा करा माझी. वाक्याला बट्टा लागू द्यायचो नाही. तुम्हाला पीठ आवडतं, ते पीठ जिच्याकडे मिळतं तिला जो आवडतो तो तुम्हाला आवडतो असं झालं की तुम्ही तिला आवडता, यात काय किंतु यायचं आहे. कीर्तन देवाच्या दारात चाललंय आणि देवालाच विचारू तुला काय आवडतं ऐकायला ते सांग, युअर चॉईस. कारण प्रेमात पद्धत आहे, त्याच्या आवडीचं काय. संसार चांगला केव्हा होतो? जेव्हा लग्न समारंभाला जायचं असेल तर नवरा बायकोला आवडणारा शर्ट घालतो आणि बायको नवऱ्याला आवडणारी साडी नेसते. संसार सुखाचा. विठ्ठला तत् सुखे सुखित्वम. नारद मुनींनी 84 सूत्र लिहिली, त्याच्यात याला जागा दिली आहे. डेफिनेशन अँड कन्सेप्ट ऑफ लव्ह. प्रेमाची परिभाषा किंवा संकल्पना किंवा त्याचं व्यवहार्य मूर्त रूप एवढंच आहे. त्याला आवडतं ते आपल्याला आवडलं की झालं. गळ्यातली तुळशी माळ त्याच्या आवडीनं आपल्या गळ्यात पडली आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे आम्ही का स्वीकारलं? आवडे देवासी तो ऐका प्रकार. हे आम्हासी का आवडे? कारण हे देवासी आवडे आणि देव आम्हासी आवडे, म्हणून हे आम्हाला आवडे. याकरता आम्ही ते जर स्वीकारत असू तर विचारा भगवंताला काय तुझ्या अपेक्षा आहे. भगवान म्हणतात तेही प्राणा परवती आवडती मज निरुती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. मला ही ओवी पण थोडी कमी वाटते. त्याच्या पलीकडे ज्ञानोबाराय मांडतात ते अजून फार गोड आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचत असाल तर 12वा अध्याय वाचलाय कधी? 12वा 13वा व्हायच्या आत वाचा. विठ्ठला नाही तर 10वा ठरलेलाच आहे आपला. लक्षात घ्या, आपण संतांवर प्रेम करतो याची आजची खूण एवढीच आहे की आम्ही ज्ञानेश्वरीवर प्रेम करतो म्हणजे आम्ही संतांवर प्रेम करतो. नुसतं माऊलीच्या मंदिरात जाऊन त्या गणपतीला बळच पेढे दाबून दाबून भरवू नका. शेवटी त्यांनी आता काच लावली आहे, कारण गणपतीच्या मागे काच होऊ लागला. असू द्या, तुम्ही फार जीवाला काच करून घेऊ नका. विठ्ठला थोडी मेहनत घ्या.
तुमचाही नाईलाज आहे, तुमच्याही मेहनतीच्या सवयी मोडत चालल्यात विठ्ठला. कारण आम्हाला काय माहीत आहे आता, हे पण तुम्हालाच माहीत आहे, तर मग आणखी कशाला काय बोलावं. मला म्हणायचं इतकंच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, किती आवडतं भगवंताला संतांबद्दलचं बोललेलं. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. याच्यापेक्षा मोठं पदच नसेल, याच्यापेक्षा मोठा गौरव नसेल. माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रेमळ हृदयी लोकांची कोणी जर वार्ता अनुवादन करू लागला ना पंडुसुता, त्याला मी माझी परमदेवता मानतो. म्हणून त्याच्या दारात संत गायला घेतलेत. काय गावं, काय करतो कळलं, कुठं करतो ते कळलं. तिसरा विचार, कधी करतो हे जास्त महत्त्वाचं. पौष कृष्ण एकादशी हा निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी यात्रोत्सव आहे. मूळ समाधीचा काळ ज्येष्ठ वद्यातला, परंतु माऊलीच्या सोहळ्यामुळे अर्थात आषाढीच्या सोहळ्यामुळे वारकऱ्यांना निवृत्तीनाथ महाराजांच्या उत्सवाला येता आलं नाही. त्यावेळेला वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर आदी वारकरी श्रेष्ठ, बंकट स्वामी महाराज असतील, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर असतील, मारुतीबुवा गुरव असतील, या वारकरी प्रभूतींनी तो ज्येष्ठ वद्यातला उत्सव पौष वद्यात आणला. ती वारी आता संपन्न होती आहे विठ्ठला. त्यामुळे कदाचित मी त्र्यंबकून इथं आल्यामुळं माझ्या सोबतीला ह्या अभंगांनी सोबत केली असावी, आणि तुम्हाला राजुरात राहून पण त्र्यंबक वारी ही वचनांनी घडवता येईल. म्हणजे अण्णा तुमची मोडली नाही असं समजा विठ्ठला. राजूर गणपती क्षेत्रामध्ये संपन्न होणारा हा उत्सव भगवान श्री गणरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आहे. देवांतक आणि नरांतक या दोन माजलेल्या दैत्यांना मारण्याकरता भगवान गणराया महोत्कट रूपाने अवतीर्ण ज्या काळात झाले, तो माघ शुद्ध चतुर्थीचा परमपावन अवतरणाचा दिवस, त्या प्रित्यर्थ हा उत्सव संपन्न होत आहे. देवाच्या जन्माचा उत्सव आपण करत आहात. काय कारण? सातारा जिल्ह्यात एक संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, आपण ऐकून असाल. त्यांना एकाने विचारलं, राम त्रेतायुगातच जन्माला आला, मग आता दर नवमीला पाळणा का हलवायचा? आपल्या काही उत्सवांबद्दल, पर्वकाळांबद्दलच एवढे प्रश्न कसे काय पडू शकतात हो? नेहमीच प्रश्न. त्या रजत शर्माने NDTVवर मोरारी बापूंना विचारलं, सिया राममय सब जग जानी, राम सर्वत्र आहे, मग मंदिर अयोध्येतच का बांधायचं? ते म्हणले, राम सर्वत्र आहे तरी मंदिर अयोध्येतच बांधलं पाहिजे. हवा सगळीकडे आहे, मग पंक्चर झाल्यावर टायरवाल्याकडेच का जातात? विठ्ठला. त्या आमच्या निज श्रद्धा आहेत. आणि तुम्ही अयोध्येच्याच मंदिराचा अजून प्रश्न विचारतात. आम्ही फार काशीची तयारी केली आहे, आणि काशीची काशी लवकरच होईल. पूजा तर सुरूच झाली आहे, आणि यात उरलं तर मथुरेची मूर्ती बनवायला घेतली आहे. जरा सोपं सांगू, राम मंदिर झालं तो आमचा आनंद होता, फक्त आता नंद नंदी बाकी आहेत. विठ्ठला विठ्ठला. थोडी मेहनत घ्या. ती फाईल जास्त MB ची असली का लोडच होईना पटकन. थोडं 4G 5G राहू द्या विठ्ठला. एक एक दिवस असतो हा त्रास, तो काय नेहमी थोडा असतो. मला म्हणायचं काय आहे की राम मंदिर झालं, आनंद झाला, उरलं दोन, नंद आणि नंदी. जेव्हा मथुरा होईल तेव्हा नंद प्रसन्न होतील, आणि काशी होईल तेव्हा नंदी प्रसन्न होईल. असं होईल तेव्हा आम्ही म्हणू आनंदी आनंद.
विठ्ठला विठ्ठला हा प्रश्न, अरे तू काय खातो हे कोणीच विचारत नाही. राम काय खातो हे तुला कोणी विचारायला सांगितलंय? तुला माहिती काढायला सांगितलीच कोणी? राम काय खातो काय खात नाही. बरं, तुमचा त्यांचा काही संबंध आहे, आम्ही त्यांच्या प्रांतात बोलावं चूक आहे, पण तुम्ही आमच्याकडे धडका नाही द्यायच्या. तुम्हाला पण काही वाटत असेल तर मुंबऱ्याला कळवा, म्हणजे कल्याणचं ठाणं होऊ द्या, नाही तर ठाण्याचं कल्याण होऊ द्या. राम मांसाहारी होता, कुठून आणलं शोधून? बरं, असं बोलणं त्यांचं कामच आहे आणि ते कधीच जाणार नाही, कारण जित्याची खोड आहे. तुम्ही आपलं राहू द्या, भंडारा शेवटी आहे. विठ्ठला हा 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 असा मुद्दा इतकाच होता. मी गोंदवल्याहून एवढा फिरून आलो. महाराजांना विचारलं, राम त्रेतायुगात जन्माला आले, मग दर रामनवमीला त्याच्या जन्माचा उत्सव का करावा? तेव्हा महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, राम त्रेतायुगातच जन्माला आला, पण दर रामनवमीला त्याच्या जन्माचा उत्सव यासाठी करावा की तो राम जन्म करता 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 एक ना एक रामनवमीला तो राम आपल्या हृदयात विचारांच्या रूपाने जन्माला येईल आणि आपलं जीवन सोन्याचं होईल. रामजन्म का? राम जन्माला आला पाहिजे आपल्या जीवनामध्ये विचारांच्या रूपाने. मग राम म्हणजे काय? मूर्तिमंत, मर्यादा म्हणजे राम. कृष्ण जन्म रात्री 12:30 वाजता कशासाठी जागायचं? तो जन्माला यावा. कृष्ण म्हणजे मूर्तिमंत आनंद. कृषिभूर्वाचक शब्दो नश्च निवृत्तिवाचकाः तयोरैक्यं परब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. राम प्रभू आले तर सर्वत्र मर्यादेचं राज्य आलं. तसा कृष्ण आल्यावर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आपली उजवी बाजू एवढी उजवी आहे ना, म्हणजे अख्खा मराठवाडा आटवल्यावर काय असेल ते आता स्टेजवर आहे का? मला भीती वाटते, राजूरवर दरोडा पडायचा आज. विठाला वसंत चालू व्हायचाय, कोकिळा अगोदरच आल्यात. उशीर आला का वसंत? महाराज, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तसं गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणजे काय? तुमच्या पर्यायाने भरलेल्या जीवनामध्ये घ्यावा लागलेल्या निर्णयाकरता वापरायच्या बुद्धीचा विकास म्हणजे गणेशाचा जन्म आहे. तुमचं जीवन पर्यायाने भरलेलं आहे. सगळे घेता येत नाही, सगळे टाकता येत नाही. आपल्या सोयीनं आपल्या पद्धतीनं एक घ्यावा, बाकीचा त्याग करावा. पण कोणता घ्यावा ते तो शोधावं लागेल. तुमच्या आयुष्यात तुम्ही किती यशस्वी व्हाल हे तुमची बुद्धी पर्यायांच्या समोर किती निर्णायक भूमिका काम करत होती, निर्णायक भूमिका घेत होती, यावरच अवलंबून आहे. आयुष्य तर पर्यायाने भरलेलं आहे आणि तुम्ही वापरही करता. अहो, साधं कीर्तनात यायचं असेल तरी चप्पल कुठे काढावी, अनेक पर्याय. अंगणातच काढावी का तिकडं गेट जवळच सोडावी का रॅकवर ठेवावी का डायरेक्ट आणून तिजोरीतच ठेवावी. काही त्यात गुणातीत पुरुष ते गाडीतच काढून येतात, रिस्कच घ्यायची नाही.
आणि आणली इकडे तर अशा जागी बसतात, चप्पल पण दिसली पाहिजे आणि महाराज पण दिसली पाहिजे, धोका पत्करायचाच नाही. त्याहून काही अद्भुत असतात, नवीनच चप्पल थेट इकडं आलेली राहतात. मग एक वाहन या कोपऱ्यात, दुसरी त्या कोपऱ्यात, त्याला माहितीच नाही चोर याच्यातला PhD असतो, तो लगेच ध्यानात घेतो. काय एकच वाहन चांगली दिसते, एका कोपऱ्यात ही दिसते, म्हणजे दुसरी कुठं शोधायचीच नाही, थेट दुसरीकडे, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. मग साधी चप्पल जर काढायची असली तरी तुम्ही निर्णय करता की नाही? मग तो निर्णय घेते कोण? निश्चयात्मिका बुद्धी. संकल्प विकल्प मनाचे, निश्चयो कर्म बुद्धीचे, चिंतन जाण चित्ताचे, अहंकाराचे मीपण. संकल्प विकल्प करणं मनाचं, निर्णय करणं बुद्धीचं, चिंतन करणं चित्ताचं आणि मीपणा धारण करणं अहंकाराचं काम आहे. सगळे पर्याय घेऊन चालतील का? पूर्वी मतदान व्हायचं ते कशावर? तसं कागद असायचा, काय म्हणतात त्याला? बॅलेट पेपर. आता ते EVM आलं. आपली सीट पडल्यावर त्याच्यात घोटाळा झाला असं म्हणतात. तेव्हा ते बॅलेट पेपरवर थप्पा मारायचा. आणि पूर्वीचं गाव खेड्यातलं राजकारण, कोणी येऊन कोणालाही विचारायचं कोणाला मत दिलं सांगा. एक जण असंच मतदान करून बाहेर आला, त्याला उमेदवारानेच अडवलं. का रे म्हणे, कोणाला मतदान केलं? तो म्हणतो, हे पहा, सगळं गाव आपल्याला सारखं, आपण कोणालाच नाराज करत नाही. काय केलं असावं? त्याने लाईनशीर टॉप टू बॉटम सगळे टेकवले. आता बरोबर आहे? नाही, पर्याय आले होते, एक निवडायचा होता. आणि तो निवडण्याकरता जी प्रगल्भ लागते ती बुद्धी, आणि तिला प्रगल्भ करणारा जो देव तो गणपती बाप्पा विठ्ठला. म्हणून या बुद्धीला चांगलं वळण लागावं, या बुद्धीने चांगले निर्णय घ्यावेत. ती कुशाग्र आहे, ती शुद्ध व्हावी. आता शार्प बुद्धीचा प्रॉब्लेम नाहीये, आता प्युअर बुद्धीचा प्रॉब्लेम आहे. बुद्धी फार प्रगल्भ झाली, विकसित झाली, तोटाच नाही. अत्यंत बुद्धीने युक्त झाली आहेत माणसं, पण त्या बुद्धीचा परिणाम चांगल्या प्रवर्तनात दिसत नाहीये. माणसं फार बुद्धिवान पण कामं चुकीची करतात. आता राक्षस म्हणजे काही शिंग फुटणार नाहीत आपल्याला. राक्षसाची व्याख्या शास्त्रानं केली आहे. कोणाला म्हणाल? सोपं आहे. साक्षरा विपरीतांश्चेत राक्षसा. शिकलेल्या माणसांच्या बुद्ध्या उलट्या चालू लागल्या की तोच राक्षस, दुसरा कुठून आणता? तसं ती बुद्धी कुशाग्र व्हावी, शार्प व्हावी, आणि तितकीच ती प्युअर व्हावी, शुद्ध व्हावी. मला असं वाटतं चिकित्सेनं जिज्ञासेनं बुद्धी शुद्ध होते, काय बुद्धी तीव्र होते, आणि भजनाने बुद्धी शुद्ध होते. विठ्ठला. हो, त्या गणरायाचा हा जन्मोत्सव आपण करत आहात. मला असं वाटतं गणपती बाप्पाला शरण जाणं, त्याला नुसतं समजून घेतलं तरी आपली बुद्धीचे प्रश्न सुटतील. हो, ज्याचं डोकं हत्तीचं आहे, हत्तीचं डोकं आहे म्हणजे त्याने हत्तीचं डोकं घेतलं, याच्या मागे त्याचं काय डोकं आहे ते माहिती आहे? हत्ती हा सगळ्यात बलवान प्राणी आहे जमिनीवरचा, आणि तब्येतीने जाडजूड असून पण बुद्ध्यांक फार उंचीचा आहे. माणूस डॉल्फिन नंतर त्याचाच नंबर लागत असावा, अत्यंत बुद्धिवान. तिसरी बाब, शक्ती आणि युक्ती प्रचंड असूनही तो वेळ प्रसंगी शांती सुद्धा धारण करू शकतो. म्हणून तर गजानन महाराजांच्या दारामध्ये आरतीला तो आणता येतो. नाहीतर बलवान असलेली माणसं जमिनीवर राहतच नाहीत, आत गेली तर जामिनावर बाहेर आणावी लागतात. विठ्ठला विठ्ठला. डोकं हत्तीचं का? याच्या मागचं डोकं एवढंच आहे, तुम्ही शक्तीने युक्त असले पाहिजेत, तुम्ही युक्तीने युक्त असले पाहिजेत, आणि तरी तुम्ही शांतीनेही युक्त असले पाहिजेत. कान बाप्पाचे,
कशासारखे आहेत म्हणतो ना आपण, कशासारखे? बोला माऊल्यांनो. आता ते पण इकडे विचारू का काय? काय माहिती खातेपालट झाला असेल तर मधल्या काळात. कान सुपासारखे. आता सूप खेड्यातच ठीक आहे, मुंबईच्या पोरीला विचारलं ती टोमॅटो सूप म्हणायची, इतकी प्रगती झालेली आहे आता. सुपासारखे कान आहेत म्हणजे सूप कशाला वापरतात? पाखडायला. पाखडावं काय लागतं? ज्याच्यात काहीतरी मिश्रण झालेलं आहे, सारासोबत आसार आलेला आहे, सगळं घेता येत नाही, सगळं टाकता येत नाही, मग तेव्हा पाखडावं लागतं. मग फलकट आहे ते उडून जातं. का बीज भूस एकवट उपनिता राही घनवट, उडो ते फलकट जाणू आले. फलकट आहे ते उडतं, दाना शिल्लक राहतो पाखडण्याने. मग गणपती बाप्पाचे कान सुपासारखे आहेत याचा अर्थ संसारी माणसासाठी सांगू, तुमच्या कानाने पण सुपासारखं काम केलं पाहिजे. तुमच्या कानावर जे जे येऊन आदळतं त्याच्यात बरंच फलकट असतं. ते जरा पाखडा म्हणजे खोटं आहे ते उडून जाईल, सत्य तेवढं शिल्लक राहील. विठाला पहिलं फलकट काय? पहिलं फलकट तुमची सून तुम्हाला अशी बोलली, हे पहिलं फलकट आहे. आमचे कान सुपासारखे पाहिजेत. बाप्पाचे डोळे बारीक आहेत, निसटता कामा नये काहीच. बारीक दृष्टी आहे त्याची. भक्तानं केलेली थोडी देखील सेवा त्याचा त्याला प्रसाद द्यायचा आहे. सोंड सरळ आहे पण तोंड वाकड आहे. काय म्हणणार याच्याकरता? ज्ञानोबारांनी त्याचा विचार मांडलाय. तुला वक्रतुंड म्हणतात, पण आम्हा ज्ञानिया तरी अखंड उजूची आहासी. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मी कोणाशी कसा, जो माझ्याशी जसा. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. बरं, सोंड आहे ती शोधण्याचं काम करते. चांगल्या गोष्टी रस्त्यावर पडलेल्या नसतात. याचा अर्थ कधी कधी रस्त्यावरच्याही गोष्टी चांगल्या नसतात, पण चांगलं आहे ते तुम्हाला शोधून आणायचं आहे. सोंड शोधण्याचं काम करते. बरं, त्याचे दात एक का दोन? दात एकदंत म्हणतात, ते खरं नाहीये. गणपतीला 1.5 दात आहे. एक अख्खा आणि दुसरा अर्धा. जो अख्खा आहे तो श्रद्धेचा आणि जो अर्धा तुटलेला आहे तो तर्काचा आहे. तर्काचे दिवस असेच आहेत. पुढे त्या गणपती बाप्पाला पहा, त्याचं उदर मोठं आहे. का? अपराध पोटात घालायचे आहेत ना. भक्तांनी केलेले अपराध त्यांनी सहन करावेत. तो मोठ्या पोटाचा आहे. व्यवहारात अपराध सहन करायला मोठ्या मनाचा लागतो. आणि खरंच गणपती बाप्पाला पोट मोठं, आता जास्त मोठं झालंय उलट. का? विसर्जन मिरवणुकीतली डीजेची गाणी ऐकून त्याला माफी वाढवावी लागली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याचे पाय बारीक आहेत. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आठवले शास्त्री असं सांगायचे की नेत्याचे पाय बारीक असावेत, का नेत्याने प्रचारकाच्या कार्यकर्त्याच्या पायाने चाललं पाहिजे. आणि गणपती बाप्पाला स्वतःला जायची गरज नाही. त्याचं काम करणारे त्याचे कार्यकर्ते प्रत्येक घरात पोचलेत. बऱ्याच जणांच्या घरी काहीच पोचलं नाही अजून. गणपतीचा कार्यकर्ता आला का नाही घरी? आला, मग काय करता? काढून देता? कोण? उंदीर मामा पोहोचला ना प्रत्येक घरात. बरं, त्या उंदरावर हा रूढ आहे. याचेही 2 भाव आहेत. एक उंदीर विध्वंसाचं प्रतीक आहे, कोणालाच सोडत नाही तो. म्हणजे शेतकऱ्याची पिकं खातो, व्यापाऱ्यांची गोडाऊनं खातो. स्टेजवर अडचण आहे, व्यापाऱ्यांची तो गोडाऊनं खातो, श्रीमंतांच्या नोटा खातो आणि भिकाऱ्याचे पाय खातो. सोडत कोणालाच नाही. त्या विध्वंसावर नियंत्रण मिळवणं गणपती बाप्पाने सहज कौशल्य हस्तगत केलंय. हा एक भाव. आणि दुसरा, उंदीर कधी फॅमिलीसह महाबळेश्वरला आराम करायला गेला असं पाहिलं आपण? नाही, त्याच्या मोहिमा चालूच. ही आटोपली की ती, ती आटोपली की ती, थांबतच नाही. त्याचा समाजाला निरोप असा आहे,
तुमच्या घरी रिद्धी सिद्धी तेव्हाच पाणी भरायला येतील जेव्हा तुम्ही सततच्या उद्योगावर आरूढ व्हाल. विठ्ठला. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी हा प्रवास गणरायाच्या विचारधारेचा आहे आणि त्या गणरायाचा आपण जन्मोत्सव करतो आहोत. त्याच्या जन्माचा उत्सव करत राहावा म्हणजे आपल्याही जन्माचा उत्सव होईल. विठ्ठला विठ्ठला. गणपती बाप्पा बुद्धीची देवता म्हणजे निर्णय देणारा. आज ज्यांचा यात्रोत्सव आहे त्या निवृत्तीनाथ महाराजांकडे सुद्धा संप्रदायाची जबाबदारी काय? बुद्धी देणं. कारण मी एकदा सहज चिंतन करताना ह्या सगळ्या संतांकडे पाहिलं. हे सगळे संत म्हणजे आम्हाला पडलेला हा जणू एक संरक्षक कवच आहे, वेढा म्हणण्यापेक्षा असं म्हणू. प्रत्येक संतात काहीतरी वेगळं दिसेल ना तुम्हाला. असं वाटतं ज्ञानोबाराय म्हणजे या मोहिमेचं नेतृत्व आहे जे अत्यंत बलवान आहे. हे पक्षी जेव्हा उडतात ना म्हणजे ह्या देशातून त्या देशात पक्षी उडतात, या देशातून त्या देशात त्यांचा प्रवास जेव्हा असतो म्हणजे पूर्वी पक्षीच इकडून तिकडं जायचे. विठ्ठला. आता पक्षात पण प्रकार असतो. मी फक्त पक्षाबद्दलच बोलतो आहे. ते जेव्हा खूप दूरचा प्रवास करायला घेतात त्यावेळेला ते उड्डाण करतात ना तेव्हा त्यांचा आकार त्रिकोणात्मक असतो. विमान असं असावं हे आपण पक्ष्यांकडून शिकलोय. रेल्वे कशी असावी हे आपण सुरवंटाकडून म्हणजे ती जी झाडावर कीड चालते ना ती वंदे भारत आहे. विठ्ठला. तुम्ही नवीन आणलं काय? सगळं कॉपी पेस्ट चाललंय. सगळं कॉपी पेस्ट आहे. सगळं कॉपी पेस्ट आहे. कॉपी पेस्टला हरकत नाही पण माणसाने कबूल यावं. विठ्ठला. मग ज्या वेळचा हा विचार पक्ष्यांचा उड्डाणाचा असतो तेव्हा त्याच्यात काही पक्षी कमजोर असतात, काही बलवान असतात. जेवढे पक्षी कमजोर आहेत ते त्या त्रिकोणाच्या मागच्या बाजूला असतात आणि जो अत्यंत बलवान असतो तो बरोबर मध्ये थांबतो. त्याचं कारण ते आकाशातून उडताना त्यांना जो वारा कापायचा असतो त्याचा सगळ्यात पहिला जास्त फटका जो मध्ये आणि अग्रणी आहे त्याला लागत असतो आणि त्याच्या त्या बलवान पंखांच्या जोरावर तो ती हवा कापतो. जेव्हा कडेला ती हवा जाते तेव्हा बाकीच्या पक्ष्यांना थोडं थोडंच काम राहतं. वारकरी विचार ही पक्षाला जशी आकाशात हवा तोडावी लागते तशी जमिनीवर क्रांती करायची पाळी आली तेव्हा सगळ्यात बलवान ज्यांचे पंख ते ज्ञानोबाराय मध्ये थांबले. सगळा हवेचा झंझावात स्वतःच्या अंगावर घेतला आणि बाकीच्यांना कामं थोडी थोडी ठेवली. विठ्ठला. संस्कृतातल्या काव्याला मराठीतलं निमंत्रण कोणाचं आहे? संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी. केली से मराठी गीता देवी. गीता देवी केली से मराठी गीता देवी. गीता देवी केली से मराठी गीता देवी. गीता देवी केली से मराठी गीता देवी. गीता काय तुम्हाला मला ऐकायचं आणि मला तुम्हाला ऐकायचं असं चाललंय आपलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. काय सोसावं लागलं असेल ज्ञानोबारायांना त्या काळात पण मध्ये थांबले आणि सगळा भार आपल्या पंखांवर घेतला. नेतृत्व करण्याचं काम ज्ञानोबारायांकडे आलं. त्या समूहात सगळ्यांना जीव लावण्याचं काम नामदेवरायांकडे आलं. प्रेमाची जबाबदारी त्यांच्याकडे. त्यामुळे सगळ्या संतांच्या सगळ्या समाधीची वर्णनं
इतक्या प्रेमाने दुसरं कोणीच करू शकलं नसतं म्हणून अभंग संहिता नामदेवरायांकडे आली ना. जेव्हा अडचणीचा काळ येतो फार जण उरत नाही तेव्हा कोणाला तरी एकाकी लढावं लागतं, तेव्हा एकनाथ महाराज उभे राहिले, आत आणि बाहेर दोन्ही बाजू सांभाळल्या. आजही परमार्थिकाचा संसार किंवा त्याचं घर कसं असावं, कोणी म्हणतं नाथांसारखं असावं. जेव्हा कोणीतरी फार आक्रमणं केली तेव्हा लढवय्या योद्धा कोणतरी उभा राहायला पाहिजे, तेव्हा तुकोबाराय उभे राहिलेत. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबाराय हे योद्धा संत आहेत म्हणून ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोडलाच आहे. विठाला मला एकाने विचारलं विमानतळ लोहगावला का, म्हटलं त्याचं कारण आहे, ते तुकोबारायांच्या मामाचं गाव आहे. भाचा विमानात बसला आणि विमानतळ मामाला दिला. विठ्ठला बाकीचे म्हणू लागले आम्हाला भुका लागल्यात. सावता महाराज म्हणाले काही काळजी करू नका, सगळा लागणारा भाजीपाला मी आणतो ना. सावताने केला मळा. ते म्हणाले ठीक आहे पण राहणार कुठं. ते म्हणाले बांधकामाला विटा लागल्या तर तेर ढोकीवरून मागू की. कोणी म्हणू लागलं पण कोणाला काय करावं, काय त्यावेळेला नियम कायदे सांगणार कोणीतरी पाहिजे. मुक्ताई म्हणाली मी आहे ना कायदा सांगायला. मग तो कोणी येऊ, नामदेव महाराज, चांगदेव महाराज, नाही तर ज्ञानदेव महाराज, ते ठीक आहे. पण चाललेल्या घडामोडीत प्रत्यक्ष निर्देश कोणी करायचे, ते काम जनाबाई महाराजांनी केलं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ती जबाबदारी जनाबाई महाराजांची. पण कोणी म्हणाले आपल्याकडे कार्यक्रम आहे, शाली धोत्र उपरणं आणायला लागतील. कबीर महाराज म्हणाले मी आहे ना. कबीराचे मागे शेलेविनी, तुम्ही चिंता काही करायची नाही. पण या सगळ्यामध्ये जेव्हा ज्ञानोबारायांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं तेव्हा नाथ महाराज विचार करू लागले. ज्ञानोबाराय या सगळ्या कामकाजाला सशक्तपणे समर्थपणे पेलू शकले. आम्हाला हा आनंद घेता आला याला कारण आमच्या मागे ज्ञानोबाराय उभे होते. पण ज्ञानोबाराय हे सर्व करू शकले त्याचं कारण ज्ञानोबारायांच्या मागे निवृत्तीनाथ महाराज उभे होते. ज्ञानोबारायांनी जागोजागी पावली त्याचे खुलासे दिलेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे आती. ज्ञानोबाराय म्हणतात काय या शब्दांकडे सोपू मी ते, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची. त्या निवृत्तीनाथ महाराजांबद्दल मी काय बोलू. जगाला आनंद देणारे ज्ञानोबाराय आम्हाला ज्यांनी सुपूर्त केले त्या निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा मी तरी काय वर्णू. धन्य आहेत ते. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, शिव धरुण अवतार, शिव अवतार धरुण. काय महिमा काय महिमा शिव अवतार धरुण, शिव अवतार धरुण, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. माझ्या वाट्याला किती चांगला दिवस आलाय आज. गणपती बाप्पाच्या उत्सवाची सुरुवात आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा सोहळा आहे. एक जगाला बुद्धी देणारे आहेत आणि दुसरे ज्ञानोबारायांवर त्या बुद्धीच्या कृपेची वर्षा करणारे आहेत. म्हणजे उत्सव एकच आहे आणि दोन्ही देवतांचं पूजन होत आहे. विठाला
वर्णन निवृत्तीनाथ महाराजांचं केलंय कुणी? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करणं, यात काहीतरी संबंध, काही भावना असल्या पाहिजेत ना. निवृत्तीनाथ महाराजांबद्दल इतका आदर, इतकी भावना, इतकी श्रद्धा, आणि नाथांची रचना आहे ती. उगाच काहीतरी बऱ्याचदा तर आभार मानण्याचे उपक्रम राहतात ना, तिथे फारच आनंद राहतो. त्यांची त्या 5 ओळी ठरलेले आहेत, फक्त रोजचं महाराजाचं नाव बदलतं, विठ्ठला. त्याची फारच मजा असते. कधी कधी तर फार छान. ते सांगतात महाराजांनी मंत्रमुग्ध केलं, निम्मा मांडव झोपला होता. कुठला मंत्र आणि कुठले मुग्ध? सगळ्या झोपल्या होत्या, बाळा, प्रौढा आणि मुग्धा, विठ्ठला. काही ना तर सांगितलेलं असतं सगळं चांगलं बोला. तो जिवंत महाराजाला वैकुंठवासी म्हणतो, दे पाठवून लगेच. चांगलं बोलायचं म्हणजे काय? टिपिकलपणा त्यांच्या ठिकाणी नाहीये. ते जे आहे ते 100% वास्तविक आहे. मग नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये निवृत्तीनाथां महाराजांविषयी इतकी भावना उच्च स्तराला गेलीच कशी? त्याचं उत्तर थोडंसं ऐतिहासिक पौराणिक भागातून सांगता येईल. त्याच्यामागं थोडीशी हिस्ट्री आहे. ज्या वेळेला अजान वृक्षाची मुळी कंठास लागली आणि ज्ञानोबारायांनी तो निरोप पैठणला नाथ महाराजांना पाठवला. नाथ महाराज आले, त्यांनी समाधी शोधण्यासाठी प्रयत्न केला. एका पिंपळाजवळच्या दुसऱ्या पाराजवळ थांबून साधना केली. दुसऱ्या पिंपळाच्या पारावर बसून जी साधना केली तो आता नाथपार म्हणून ओळखला जातो. माऊलींच्या महाद्वारात उभं राहिल्यावर उजव्या बाजूला आहे तो सुवर्ण पिंपळाचा पार आणि डाव्या बाजूला आहे तो नाथपार. तिथे ध्यान केल्यानंतर माऊलींचं दर्शन झालं. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. मग ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. ते अजान वृक्षाची मुळी खरंच कंठाला लागली होती. तिचं व्यवस्थापन केलं, पण माऊलींना त्यातून दुसरे संकेत द्यायचे होते. अजान वृक्षाची म्हणजे नुसती झाडाचीच मुळी लागली असं नाही. ज्ञानेश्वरी जी म्हणायला घेतली जाते त्यातले बरेच पाठ आता अबद्ध झालेत. लोकांना कळनासं झालंय, लोकांना समजेनासे झाले. 2 बाबी झाल्या. एक, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेना, आणि दुसरी, ती कुठल्या अर्थासाठी लिहिली तो अर्थ कळेना. कारण किमियागारांनी त्यांची अक्कल वापरून ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा वापर करून सोनं बनवायला वापरायला घेतली होती. किमियागार. आता ज्ञानेश्वरीपासून सोनं बनवायला काय हरकत नाही, फक्त मुद्दा एवढाच आहे, ज्ञानेश्वरी सोनं बनवण्यासाठी ग्रंथ नाही आहे, तो जीवनाचं सोनं बनवण्याचा ग्रंथ आहे. विठ्ठला. मग काय करता बोला? जीवनात सोनं करता का जीवनाचं सोनं करता? क्या करना है? जीने में सोना है या जीने में सोना है? जहां बैठे वही सोना है. काय करता? जीवनात सोनं करता का जीवनाचं सोनं करता? नाथ महाराज हे काम तुमच्याकडे. मग नाथ महाराज तो संकल्प करून पैठणला आले आणि गोदावरीच्या तीरावर ती ज्ञानेश्वरी आकलनाला सुलभ अशी केली. आणि नाथांनी ते काम किती सूक्ष्म रीतीने कौशल्याने केलं असेल. आजही तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि भागवताच्या ओव्या तुम्हाला किती अंतर दिसेल. तुमचं पारायण चालू आहे 15वा अध्यायांना. ज्ञानेश्वरीच्या ओव्यातली त्या क्लिष्टतेचं, ते त्या काळाचं स्वरूप नाथांनी तसंच ठेवून ती अधिक सुलभ कशी होईल हे पाहिलंय. कारण भागवताच्या ओव्या समजायला सोप्या जातात, ज्ञानेश्वरीत अडचण निर्माण होते. म्हणजे तिचा तो जुनेपणा न मोडता तिला जशीच्या तशी पुढे आणताना आवश्यक तेवढेच बदल त्यात नोंदवलेत. मग हे जेव्हा ज्ञानेश्वरीचं प्रतिशुद्धीकरण चाललं होतं त्यावेळेला प्रत्येक अध्यायाचं मंगलाचरण नाथांनी वाचलेलं आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वरूपाचं, निवृत्तीनाथ महाराजांच्या सामर्थ्याचं आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वभावाचं जे 18च्या 18 अध्यायात वर्णन केलं
ते वर्णन नाथ महाराजांच्या हृदयावर कोरलं गेलं. आज निवृत्तीनाथ महाराजांविषयी काय एकनाथ महाराज हे जे बोलतात त्याला कारण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायातल्या प्रस्तावना. विठ्ठला ते जे नमन आहे, ती जी मंगलाचरण आहेत, ज्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा गायलाय वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या रूपाने. मग या सगळ्या महिम्याला नाथ महाराज जाणत होते आणि त्या जाणीवेतून आणि भावनेतून जे वर्णन बाहेर पडलं निवृत्तीनाथ महाराजांचं, ते सगळ्या संकलनाचे अभंग, त्याच्या मागची ही पूर्वपीठिका आहे. काय म्हणालात आपण? वर्णन करतात. काय महिमा वर्णावा? आता वर्णन जर करायचं असेल तर 3 भावना तिथं लागतात. कोणत्या भावना? एक, आम्हाला वर्णविषयाचं आकलन झालं पाहिजे. 2, आम्हाला वर्णविषयाच्या आकलनाला शब्दबद्ध करण्यासाठी कृपा पाहिजे. आणि 3, तुम्ही तेव्हाच वर्णन छान करू शकता जेव्हा वर्णविषयाविषयी जिव्हाळा पाहिजे. विठ्ठला वर्णविषयाचं आकलन, वर्णविषयाविषयीचा जिव्हाळा आणि वर्णन करण्याकरता लागणारी शब्दाची कृपा, 3 गोष्टी एकवटल्या म्हणून हा अभंग आज जन्माला आला. काय लागतं? वर्णविषयाचं आकलन. ज्याच्याबद्दल बोलायचंय त्याचं पूर्ण ज्ञान पाहिजे. संताच्या वर्णनात तुम्ही पार सगळी डिक्शनरी पाठ असली तरी तुम्हाला जमेल? तुकाराम महाराजांनी रस्ता बंद केला. शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. काय हल्ली डिक्शनऱ्या सापडेनात, पण ही श्रीमंती आहे ह्या व्यासपीठाची की कीर्तनकाराने प्रमाण काढल्यानंतर त्याच्या मागची पुढची ध्रुपदापर्यंतची व्यवस्था करणं चांगले भाग्य आहेत, लाभ आहे हा. संताचा महिमा तो बहुदुर्गम. कोणाचंही काम आहे का ते? कोणाचंही काम आहे का? आता साधं आपलं कीर्तनाचं यूट्यूब शूटिंग चाललंय, कोणाचंही काम नाही हे. त्याच्याकरताही युक्ती लागते की जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा कॅमेरा कीर्तनकाराकडे ठेवावा, प्रमाण भजनाच्या वेळेला मंडप कव्हर करावा, म्हणजे श्रोते कीर्तनच ऐकतात. हे कोणालाही जमतं का? त्यानं जमलं. विठ्ठला नाहीतरी पहिला दिवस हा मेंटेनन्स डे असतो, पुढे फायदा घेतील लोक. विठ्ठला मला राजधानीतून सस्ते मारदानी त्याच्याच करता पहिल्या दिवशी बोलवलं, बरोबर ना अण्णा? मला म्हणायचं काय आहे, कोणाचंही काम नाही मी हे सांगत होतो. शाब्दिकाचे काम, तो शब्दाने काहीतरी फार बहरीचं वर्णन करेल. संत कसे कळतील हो? संत कसे कळतील? त्याला तो तसाच पाहिजे हो. परफेक्ट संताचं वर्णन कोण करील? कोण करील? काय झालं, खानदेशातल्या लोककवयित्री कोण? बहिणाबाई चौधरी. शिकलेल्या काहीच नाहीत. त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी, बरोबर ना? एक दिवस त्यांनी विवेकानंदांचा फोटो दाखवला, स्वामी विवेकानंदांचा फोटो. म्हणजे वर्णन कोणाला करणं जमतं, त्याला संतच लागतो, कोणाचंही काम नाही ते. स्वामी विवेकानंदांचा फोटो असा हातात घेतला आणि बहिणाबाई पहिलं वाक्य काय म्हणाले माहिती? अरे वा, कोणाचा फोटो आहे माहीत नाही, पण असं वाटतं आज देवानेच फेटा बांधलाय. विठ्ठला
संताचा महिमा तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, हा तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. आता बघणाऱ्या कोण? बहिणाबाई आहेत त्या, कोणाची बहीण नाहीये ती, बहिणाबाई आहेत त्या. एकाच वाक्याने त्या संताचं यथार्थ वर्णन केलं. आपण असतो तर कुठलं कापड होतं, कुठून घेतलं होतं, काय छान आहे, कसं काय बांधलं, कोणी बांधलं, कोणी होता फोटो काढायला. हा, त्यांनी एकच वाक्य, आज देवाने फेटा बांधलाय. संताचं वर्णन करायला संत लागतो, आकलन झालं पाहिजे. दुसरं, त्याच्यावर शब्दाची कृपा पण पाहिजे, कारण ती अनुभूती अनुवादित करायची. आपलं फार अवघड, आपल्याला काहीच वर्णन करता येईना, कशाचंच करता येईना. दवाखान्यात गेले आणि ते डॉक्टर विचारतात काय होतंय, हा म्हणतो कसं तरीच होतंय. ज्याला कसं तरी झालं ना त्याला औषध पण काहीतरीच दिलं पाहिजे विठ्ठला.